रामकृष्ण हरी मंडळी. आयो कस काय मग मजेत का? बघा इकडं आता गायांची कशी नुसती धावपळ 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 चाललेली आहे. इकडं दाजींचा आराम आराम चालला आहे. आराम आहे वय. उठा पिल्ला ते बरा मग मी तुला घे ना हिडू मध्ये. आपल्याला एका ताईंची कमेंट होती म्हणजे चांगल्यामध्ये म्हणल्या की नाही का माझे वडील पण दूध व्यवसाय करत होते पहिलं आणि दूध व्यवसाय करून करून माझ्या वडिलांचे आता गुडघे गेले. तर पण पहिल्या लोकांचं कसं होतं त्यांनी भरपूर असे जुने काम केलेले होते का नव्हते? आपले बी जाणारच आहे. कष्ट करायला ना सगळ्याचेच गुडघे जातात. बरं थांबा ना. पण गायाचा धंदा करून काही शेती केली तरी गुडघे जातात, काही केलं तरी गुडघे जातात. काय कायचं खुर्ची बसून सकट गुडघे आता जातात. काय काय आहेत ना पुण्यात आहेत आणि त्यांचं निवळीच्या आत आहेत, गुडघेच गेल्यात. त्यांना जागेवर बसून गुडघे ही जाणारा प्राणीच आहे. वाट्या काढून ठेवणे डायरेक्ट. म्हणजे आमच्या रिलेटिव्ह मध्येच बरेच जण आहेत तुम्हाला सांगते. म्हणजे तर त्यांचं भरपूर काय काय जणांचं पण आहे असं की बसल्या जागेवरती पण गुडघे गेलेले आहेत. त्याच्यामुळे गुडघे जाणं ही समजांचं कसं असतंय, सगळ्याला जीव असतो बरोबर आहे का नाही? कायचा जीव सशावानी असतो हलका, वराडला तरी ससा घाबरून मरतो. आणि बाकीचं घाबरूत नाही, काय नाही काय नाही काय नाही. घाबरते का? अजिबात काय नाही. तसं एखाद्याचं गुडघं सशावानी असतात, लवकर जातात. आता तुम्ही माझं गुडघं बघा आणि माझं बघा आणि हिज बघा. हिच्या गुडघ्याच्या वाटे गेल्या, मला आत्ताच उठाय बसाय हिच्या येत. किडण्या बाद. मी म्हणते ना मला आत्ताच उठाय बसाय येत. तिचं नाक सुद्धा वाकडे मी म्हणून ठेवली. आपलं बघा सगळं सरळ आहे का नाही? चेष्टा मस्करी करते नाही नाही खरंय खरंय. आणि तुम्हाला सांगू का म्हणजे एक त्यातलं टाकायचंय खायला. आता ते बांधायच्यात आता दमा जरा ह्याच्यावरती आपलं सांगते. बरं शेतकरी ना शेतकरी गुडघ्याच्या वाट्यात नीट ठेवायचे असेल ना तर 2-3 टाइम चांगलं खायचं. नाही बिगर माझा आहे का शेतकरी हा माणूस बिगर आहे बेसळचं का? खायचं. म्हणजे शेतकरी हा माणूस आहे का रिलेटिव्ह सांगायचं म्हणजे त्याचं काही जॉब करायचं नसतं, त्याचं काही शिक्षण झालेलं नसतं, तो मोर जाऊन नोकरी करण म्हणून पण त्याचं काय टार्गेट नसतं. तो अनपड असतो, निवळ म्हणजे अनपडच माझ्यासारखा. हा मग त्या माणसाने व्यवसाय करायचा तरी काही. शेतीला आता पाऊस टायमिंगला पडा नाही, धंदा शेताला पाणी पुरा नाही. म्हणजे शेतीच्या जे माल आहे भावा म्हणजे ज्वारी गहू बाजरी त्याला पण मार्केट राहिलं नाही का? राहिलं या. आणि जर आत्ता टमाट्याला भाव आला या, थोडक्यात आत्ता टमाट्याला भाव आलाय तर म्हणतात टमाट्याला लय भाव आला, टमाट्याला लय भाव आला. अहो ज्या टायमाला शेतकरी टमाटे रस्त्यावर ओतून देत होता तेव्हा तुम्ही काय झोपला होतात का? तेव्हा तुमचे डोळे कुठं गेलते का? आणि आता तुमचे डोळे जागे झालेत वय. आता म्हणायला लागलात शेतकऱ्याचं लय टमाटे महाग झाले. अहो त्या टायमाला तुम्ही विचार केला का? त्या टायमाला आहे का द्यायला त्याला? तो बिचारा कसा जगेल? कसा अहो त्याचं जी स्वतःच पुढचं लेकरू असतं का त्या लेकराप्रमाणे त्या टमाट्याचं संगोपन करावं लागतं. सोपं नाही. त्याची फांदी बांधावं लागते. सोपं नसतं. जेव कष्ट करतो रिलेटिव्ह मध्ये त्याला त्याचे महत्व असतं. मग तसं काय करू शकत नाही. म्हणून काय का होईना व्यवसाय करायचं, त्यातनं 10-5 रुपये कमवायचं आणि मोठं व्हायचं. बरेच मोठे लोक आहेत, तुम्ही जाऊन पहा. बरेच मोठे लोक आहेत. आता मी एका मोठ्या लोकांचा व्हिडिओ पाहितला मागाशी, तुम्हाला गायींचा व्हिडिओ नाही का दाबलेला. बरेच असे मोठे लोक आहेत. बरं ते पण कशामुळे हा व्यवसाय करते? ते मसले मोठे लय भरपूर आमदार आहेत मोठे आणि ते भरपूर असा हा व्यवसाय करतात का? तर 10-5 रुपये काय म्हणजे भेटत असते म्हणूनच करतात ना. आणि नाही कष्ट करून शेतकरी काय करण सांगा ना? गुडघे गेले काही आणि वाट्या गेल्या काही तरी करावंच लागन आणि त्याचं पोट भरावंच लागन आणि त्याला काय खोय ना जगावंच लागन. का नाही लागायचं? 100% जगावं. लय अवघड आहे, सोपं नाही हो शेतकऱ्याचं. आहे ज्याची त्याचं समजतं. ज्याची त्याला नाही. लोकांच्या दारात जाण्यावाजी रोज लोकांचं बांधून लोकांचं उखांडा उचलण्यावाजी स्वतःच उखांडा उचला की. लोकांचं काम केलं, लोकांचं कष्ट केलं तर गुडघे जाणारच आहेत.
गुडघं काय रोज बसून काम राहणार? करायचं, लोकांच्या बांधाला जायचं, 10ला जायचं, 5ला 5:30ला आबाळा का बघायचं, त्यांनी द्यायचं 400-500 रुपये, बायला तर 350 रुपये रोज आहे, गाड्याला तरी 500 रुपये रोज आहे, म्हणजे 500 रुपये रोजाने 15,000 झालं, आणि बाईचं 350 रुपयाने 10,500 झालं. पण इरबळ करायचे कष्ट, ऊन नाही तहान नाही, त्याला बघायचं आबाळा का पाणी प्यायला सकट जावा बस म्हणजे म्हणून तेव्हा बसावं 15 लागतं. समजा 10-25,000 रुपये त्याचा महिना निघला, तसं आपला 25,000 रुपयात 10 दिवस निघत्यात. 10 दिवसाला 25,000 भेटतात आपल्याला इथं. कर बंद. संध्याकाळची वेळ झाली. आता हो का मी ना तुम्हाला रेसिपी सांगते. हो का ह्याच्यात टाकून घेतलंय तेल, अजून कांदा टाकून घेतलाय आणि थोडीशी हळद टाकून घेतली, म्हणजे आपल्याला कलर पण आला पाहिजे आणि हळद प्रत्येक भाज्यात टाकली पाहिजे. का असं आपण हलवून घ्यायचं. आता जिरी मोहरी टाकली. आणि जिरी मोहरी टाकली आहे. आता काय टाकायचं थांबा मी तुम्हाला सांगते. पहिले थोडं हलवून घ्यायचं बरंच, मस्त छान लाल फोडणी येऊन द्यायची. कांदा परतून द्यायचा. कांदा परतून द्यायचा मस्त लाल छान. आता टाकायचे मसाले. आता मसाले टाकायचे, तुम्हाला दाखवते मी. थांबा. असं परतून घ्यायचं छान मस्त. आणि असले हे मसाले घ्यायचे. घरचा मसाला, कांदा लसूण, अजून मटन मसाला कोथिंबीर नाही, ही कस्तुरी मेथी दी टाकून कस्तुरी मेथी आणि टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. मिक्स करून घ्या छान पैकी. करून घ्यायचं, हलवून घ्यायचं असं मिक्स. म्हणजे एका जागेवर ठेवलं ना ते हे होतं. हलवून घ्यायचं 2-4 मिनिटं आणि अख्खं हलवून घ्यायचं. आणि आता मटकी टाकायची. मटकी आणि वाटाणा मिक्स भाजी छान करून घ्यायचं. आता ताडी बनवते आमची आज भाजी. कोण बनवतंय? मी परतून घ्यायचं असं. मग आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आता ही अख्खं टाकून रेसिपी मी केली ही खरी. आता हलवून घ्यायचं असं. चवीनुसार मीठ. माझ्या ध्यानातच नव्हतं, मीठ नसलं टाकलं तर चव कशी येईल. अगदी बरोबर. आता टाकायचं, हलवून घ्यायचं जरा चांगलं. पाणी ऍड करून घ्या. पहिल्यांदा हलवून घ्या ना, मिक्स करतं. हा आता मला इतक्या नाही येत, माझा हात गळून गेला. इतकं येत नाही, हात गळून गेला. आता आपण ना पाणी टाकूया. हो का, पाणी मी टाकते, मग मी ऍड करून घेईन. टाका. हा टाक पाणी. आज लाईट आहे संध्याकाळी, त्याच्यामुळं व्हिडिओ काढते. मस्त छान असा प्रसंग आला व्हिडिओ काढायचा. आता इकडे दे, मी हलवते. नाही तर थांब ना ताडी बाळा, झाला आता नाही हलवायचं. आणायचंच मी. आता थोडस पाणी टाकून घेऊया आपण. अजून थोडस नॉर्मल पाणी आणा. हा बस झालं, बस ताडी लय बस झाली. पाणी आणि हे पाणी आहे ते आता मी पिऊन. आज लाईट आहे. चला मस्त असं छान पैकी शेड चाताडे धर. आता मी तुम्हाला शेड दाखवते. कॅमेरा हात आलाय. आज लाईट आहे त्यामुळं मी तुम्हाला लाईटीने तुम्हाला मी लय दिवसातून इकडे आहे. आपल्या गाया बसलेल्या आहेत आरामशीर. आता बघा तुम्हाला दाखवते पिक्चर. इकडे बघा फिटिंग केली आहे, तुम्हाला दाखवते मी. हो का, इकडे सकाळचा चारा टाकून घेतलाय. ह्या 2 गाया आहेत ना, ते वेळेला झाल्यात. एक वेली नाही, दोन्ही वेळेला झालेत. एक वेली आहे, एक वेळेला झाली आहे, त्यामुळं तिला ठेवली आहे. हो का, सकाळचा चारा टाकून घेतला. इथं आमच्या डम्माबाई, इकडं मुक्त गोठा आहे, इकडं चारा टाकून खुराक टाकलं नाही, कारण खुराक टाकल्यावर गाया हे होतात. आणि इकडे बघा फिटिंग करून घेतली अशी. कसं वाटतंय बघा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा शेड. आणि हे मानताना तुम्ही फक्त पुढचंच केलं आहे. आता हे मागचं पण केली फिटिंग. इथं आपला खुराकाचा ही आहे, बॅग आहे. आता इथं आपण फिटिंग करून घेतली आहे. हो का, इथं आपल्या गाया वेळेला झाल्यात. ही वेळ असं वाटतंय मला आज. कसं वाटलं तुम्हाला शेड नक्की कमेंटमध्ये सांगा.
हो का, तुम्हाला डबल दाखवते एकदा कसं होतंय बघा. आज तुम्हाला आपला मुक्त गोठा दाखवते. मुक्त गोठ्यात लाईट नाही पण तरी दाखवते. हो का, हो आपला मुक्त गोठा आहे. मुक्त गोठ्यात लाईट नाही, मरकुरी. हो का, आपल्या गाया बसायला लागल्यात. इकडं आपलं शेड आहे बघा, इथं शेड आहे बघा किती छान पैकी. इकडं मम्मा आहे माझी, इकडं पप्पा बसलेत माझे. हो का, चला आता तुम्हाला सांगा कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच.